भारतीय राजकीय विचार हा आपला सेमिस्टर 6 मधला 5वा पेपर. सेमिस्टर 5 मध्ये आपण वेस्टर्न पॉलिटिकल थॉट म्हणजे पाश्चिमात्य राजकीय विचारवंताचा अभ्यास केला होता. आता भारतीय राजकीय विचार, आधुनिक भारतीय राजकीय विचार असं खरं तर अगदी नेमकेपणाने या सिलेबससाठी आपल्याला म्हणता येईल. परंतु आता टायटल जे युनिव्हर्सिटीने दिलं आहे ते आपण गृहीत धरूया. मी सुरुवातीला इथे राजाराम मोहन रॉय 1772 ते 1833 हा त्यांचा कार्यकाळ होता. त्यांचं चित्र टाकलंय. त्यांना पहिला आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत मानला जातो. बंगालमध्ये एका श्रीमंत घरामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना लहानपणी जे काही उत्तमातलं उत्तम शिक्षण आहे ते मिळालं. चांगल्या सोयी, सगळ्या सोयी सुविधा मिळाल्या. मोकळा वेळ त्यांना भरपूर मिळाला विचार करायला, आणि विचार करण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. जे सगळ्या गोष्टी जुळून आल्या. त्यांचा धर्माच्या अभ्यासाकडे लहानपणापासून ओढा होता, परंतु त्यांचे काही प्रश्न पण होते. म्हणजे राजाराम मोहन रॉय हे तसे पारंपरिक अर्थाने धार्मिक नव्हते. धर्माचा अभ्यास करायचा म्हणजे धर्माचा चिकित्सक अभ्यास करायचा ही त्यांची भूमिका होती. कुठल्याही धर्माचा अभ्यास सुरू झाला की त्यांचे प्रश्न असायचे, आणि मग त्या प्रश्नांना उत्तरं मिळाली नाही तर ते आणखीन शोध घ्यायला लागायचे, आणखीन पुढे जायचे. आणि ते करता करता त्यांनी जगातले सर्व धर्म अभ्यासले आणि एका निष्कर्षाप्रत आले की कोणताच धर्म आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. आणि मग शेवटी 1828 मध्ये, म्हणजे अगदी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर, म्हणजे तोपर्यंत ते बरंचसं जगाचा भाग सगळा फिरून आलेले होते, पुष्कळ अनुभव गाठीशी होता. सतीची प्रथा बंद करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे, आणि लॉर्ड बेंटिकनी यांच्या आग्रहावरून सती बंदीचा कायदा पण केलेला होता. बऱ्याच गोष्टी त्याने तोपर्यंत केलेल्या होत्या. तर 1828 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाची स्थापना ज्या वेळेला झाली त्यावेळेला लोकांनी तो ही ख्रिश्चन धर्माचाच भाग आहे आणि फक्त नाव वेगळं आहे असा एक प्रचार चालवलेला होता. परंतु हा पूर्णपणे वेगळा धर्म, वेगळा पंथ होता. आणि सर्व धर्मातलं त्यांना जे काही चांगलं वाटलं राजाराम मोहन रॉय यांना, ते एकत्रित करून बाकीचं त्यातले दोष आहेत किंवा मर्यादा आहेत त्या काढून नवा विचार मांडण्याचा प्रयत्न त्यांनी ब्राह्मो समाजाच्या मार्फत केला. ब्राह्मो समाजाचा परिणाम महाराष्ट्रातही बऱ्याच जणांच्या वरती झाला, आणि मग त्याच्यातूनच प्रेरणा घेऊन प्रार्थना समाजाची इथे स्थापना झाली. तर प्रार्थना समाज म्हणजे ब्राह्मो समाज जसंच्या तसं नाव घेतलं असतं तर पुन्हा ख्रिश्चन धर्म असण्याची टीका झाली असती, म्हणून ते टाळून वेगळं नाव देऊन साधारणपणे तीच तत्त्व अनुसरून इथे प्रार्थना समाजाची सुरुवात झाली. पुण्या मुंबईकडच्या भागामध्ये त्याचा प्रसार जास्त होता. महादेव गोविंद रानडे सुद्धा त्याचे नंतर सदस्य झाले आणि त्यांनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये दिलं आहे. रानड्यांचा अभ्यास करताना आपल्याला ते थोडक्यात बघायचंच आहे. तर ही आधुनिक भारतीय राजकीय विचाराची सुरुवात होती. 1772 ते 1833 हा त्यांचा काळ, म्हणजे साधारणपणे 18वं आणि 19वं शतक हा आपल्याकडचा इंडियन रेनेसाँ असं म्हणतात. तर इंडियन रेनेसाँची सुरुवात, थॉटमधल्या पुनरुज्जीवनाची सुरुवात राजाराम मोहन रॉय यांनी केली असं मानलं जातं. आपल्याला 4 मॉड्यूल्स आहेत. इंडियन पॉलिटिकल थॉट, भारतीय राजकीय विचार. पहिला घटक त्याच्यातला आहे आयडियाज ऑन स्टेट, राज्यासंबंधीचे विचार. त्याच्यामध्ये 2 विचारवंत आपल्याला अभ्यासायचे आहेत, महादेव गोविंद रानडे. आता तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्टच्या दृष्टिकोनातून हे सगळे साल साधारणपणे लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणजे तिथे ऑप्शन्स आहेत, त्यामुळे कोण कोणत्या शतकातलं आहे हे जर तुमच्या लक्षात राहिलं साधारणपणे तर तुम्हाला आपोआप बाकीच्या गोष्टी लक्षात राहतील. पाठांतर करण्याची गरज भासणार नाही.
प्रत्येकाच्या काळाचे संदर्भ लक्षात ठेवा आणि मग तिथे साल आपोआप लक्षात राहतं, पाठ करावं लागत नाही. तर महादेव गोविंद रानडे 1842 ते 1901 म्हणजे पूर्णत साधारणपणे 19वं शतक आणि 20व्या शतकातलं अगदी पहिलं वर्ष, सुरुवात फक्त. तर महादेव गोविंद रानडे 19व्या शतकातले विचारवंत. त्यांचे आणि महात्मा गांधींचे राज्यविषयक विचार. महात्मा गांधी त्यांच्या थोडं पुढच्या पिढीमधले, 19वं शतक आणि 20वं शतक. ते गांधींचे मुख्य विचार सगळे जे मांडले गेलेले आहेत ते 20व्या शतकाच्या सुरुवातीला. महात्मा गांधी इथे आले 1915 त्याचाही पुढे उल्लेख होणारच आहे. तुम्ही हे पेज वाचलं असेल तर हे पेज केव्हाही ओपन करून ठेवा आणि त्याच्यामुळे हे पेज ओपन करून ठेवलं आणि अर्थात आत्ता हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये हे तुम्हाला दिसतं, पण जेव्हा केव्हा तुम्ही काही एक ऑडिओ फाईलसुद्धा याची मी तयार करेन, तर ऑडिओ फाईलसुद्धा ऐकताना हे पेज हळूहळू ब्राउज करत राहा, त्याच्यामुळे मग तुम्हाला संदर्भ सगळे व्यवस्थित कळतील. म्हणजे व्हिडिओ एखाद्याच्या फोनमध्ये लोड होत नसेल तर ही सोय पण आपण करणार आहोत. पेजच्या अगदी वरच्या बाजूला त्याचा एक ऑडिओची लिंक मी देईन आणि मग ती आपोआप पेज सुरू झाल्यानंतर सुरू होऊ शकेल. तर पहिल्या चॅप्टरमध्ये महादेव गोविंद रानडे आणि मोहनदास करमचंद गांधी किंवा महात्मा गांधी यांचे राज्यविषयक विचार. दुसऱ्या चॅप्टरमध्ये राष्ट्रवाद अभ्यासायचा आहे, तो म्हणजे टागोरांचा आणि सावरकरांचा. तिसऱ्यामध्ये रॅशनल अँड रॅडिकल रिफॉर्म, विवेकाधिष्ठित आणि मूलगामी सुधारणा. आणि चौथ्या चॅप्टरमध्ये आहे ते समाजवाद. आता मागच्या सेमिस्टरमध्ये आपण मार्क्सवादाचा अभ्यास केला, कार्ल मार्क्सचा अभ्यास केला. त्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्या संदर्भातच तुम्ही समाजवाद ही संकल्पना समजून घेतली तर तुम्हाला जवाहरलाल नेहरू आणि राम मनोहर लोहिया यांचे विचारही सहज कळतील. तर सुरुवात आपल्याला करायची आहे ती मॉड्यूल नंबर 1 म्हणजे घटक 1, आयडियाज ऑन स्टेट, राज्यासंबंधीचे विचार, महादेव गोविंद रानडे 1842 ते 1901. आता रानड्यांसाठी स्टॉलवर्ट हा शब्द अगदी योग्य आहे. आता या स्टॉलवर्टला मी एक लिंक देतो, ही आत्ता इथे का दिसत नाही आहे ते लक्षात येत नाही आहे माझ्या, पण स्टॉलवर्ट याच्या साठी मी लिंक नंतर देऊन ठेवतो. तुम्ही पेजवर जेव्हा याल तर त्याचा अर्थ आणि त्याचे समानार्थी शब्द सगळे पहा, म्हणजे स्टॉलवर्टचा पूर्ण अर्थ कळेल. आपण इथे बघू शकतो मेरियम वेबस्टर त्याच्यातल्या त्याच्यात चांगले, आउटस्टँडिंग स्ट्रेंथ अँड विगर ऑफ बॉडी, माइंड और स्पिरिट. आउटस्टँडिंग स्ट्रेंथ म्हणजे प्रचंड ताकद ऑफ बॉडी, माइंड अँड स्पिरिट. बॉडीची तर होतीच, पण त्याच्या पलीकडे माइंड आणि स्पिरिट. बॉडी असल्याशिवाय माइंड आणि स्पिरिटला फारसा अर्थ राहत नाही, पण हे तिन्ही स्ट्रेंथ महादेव गोविंद रानड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला दिसतात. आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर सुद्धा, शेवटच्या शक्य असेल तिथपर्यंत ते वाचत राहिले, तिथपर्यंत ते ज्ञान संपादन करत राहिले आणि स्वतःला जास्तीत जास्त अप टू डेट करत राहिले. आता इथे मी काय लिहिले ते पहा की स्टॉलवर्ट हा शब्द यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करण्यासाठी अगदी योग्य आहे. आता ही लिंक मी देतो. आता या लिंकच्या पानावर जाऊन म्हणजे या पेजवरती जाऊन त्याचा पूर्ण अर्थ, त्याचे अँटॉनिम्स, त्याचे सिनॉनिम्स हे सगळे पहा. बोल्ड, ब्रेव, करेजियस, डाउंटलेस, फिअरलेस, गॅलंट, ग्रेट हार्टेड, गस्टी, हिरोइक,
लायन हार्टेड, मॅनफुल, स्टाउट हे त्याचे सिनॉनिम्स, समानार्थी शब्द आहेत. रानड्यांनी टिळकांना गणेशोत्सव सुरू करण्यामधील अडचणी समजावून सांगितल्या. म्हणजे त्यावेळेला सुद्धा किती विचार फॉरवर्ड होते ते पहा. वासुदेव बळवंत फडक्यांना सबुरीचा सल्ला दिला. म्हणजे त्यांनी जो दरोडेखोरी आणि हिंसेचा मार्ग वापरायचं ठरवलेलं होतं त्याच्यापासून त्यांनी थोडंसं लांब व्हावं असा सबुरीचा सल्ला त्यांना दिला. अर्थात फडके आपल्याच मार्गाने गेले आणि मग पुढे शेवटी त्यांचा एडनच्या तुरुंगामध्ये अंत झाला. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या बरोबर त्यांचा विचार विनिमय चालू असायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संदर्भात लिहिलेले रानाडे, गांधी आणि जिन्हा हे पुस्तक वाचनीय आहे. तर हे रानडे, गांधी आणि जिन्हा या पुस्तकाची लिंक मी इथे दिली आहे. ही कोलंबिया युनिव्हर्सिटी जी आहे ते जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं त्या युनिव्हर्सिटीने हे पुस्तक छापलेलं आहे. याची PDF तुम्ही तयार करू शकता आणि मग रानडे, गांधी आणि जिन्हा यांच्याविषयीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मतं तुम्हाला स्पष्ट होते. तर आंबेडकरांनी रानड्यांचं नेहमीच कौतुक केलं. रानडे समाज सुधारक होते. त्यांनी विधवा विवाहाला त्याचा पुरस्कार केलेला होता, बालविवाहाला विरोध केलेला होता. परंतु त्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्षात त्यांना त्यांची पहिली पत्नी आजारपणामुळे वारल्यानंतर दुसरा विवाह करावा लागला वडिलांच्या आग्रहाखातर किंवा वडिलांचं मन मोडू नये म्हणून. रानड्यांचा हा मुद्दा होता की सुधारणा करायची पण कोणाचीही शक्यतो मन न दुखवता सुधारणा करायची आणि जवळच्यांची मनं राखणं, कुटुंब, समाज सगळ्यांना जोडून घेणं, कोणाला तरी तोडून समाजावरती समाज सुधारणा लादणं हे रानड्यांना अजिबात मान्य नव्हतं. त्याच्यामुळे वडिलांच्या म्हणण्याखातर त्यांनी लहान मुलीशी दुसरा विवाह केला. म्हणजे बालविवाह तो होता. परंतु त्या मुलीला म्हणजे त्यांची जी पत्नी पण तिला लहान मुलीसारखंच वाढवलं. तिला ते खेळू द्यायचे. त्याच्यानंतर तिला शिक्षणाची व्यवस्था केली. घरच्यांचा विरोधाला न जुमानता तिच्या इंग्रजी शिक्षणाची तरतूद केली. इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरातल्या सुशिक्षित स्त्रिया ह्या रमाबाई रानड्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी घरी येत होत्या. आता इथे मला एक उल्लेख करायचा आहे की उंच माझा झोका नावाची एक सिरियल आहे झी मराठीवरती. तर ती यूट्यूबवरती आजही त्याचे सर्व एपिसोड्स उपलब्ध आहेत. तर त्यातले काही निदान थोडक्यात जर असं चाळून बघा, ब्राउज करून बघा, तर तुम्हाला एकूण रमाबाई रानडे म्हणजे काय, महादेव गोविंद रानडे म्हणजे काय त्याचा अंदाज येईल. ते पाहिलं असेल तर तुम्हाला अंदाज असेलच. तर हे अलीकडे गाजलेली ही सिरियल होती 4-5 वर्षापूर्वी. तर या रानड्यांच्या पत्नींना रानड्यांनी शिक्षण दिलं आणि 1901 नंतर 1924 पर्यंत, 1901 मध्ये रानड्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर 1924 पर्यंत रमाबाई रानडे हयात होत्या. त्यांनी मोठ्या प्रमाणावर समाजसेवा केली आणि सेवा सदन नावाची संस्था जी आजही चालू आहे ते स्थापन केली. तर रानड्यांनी विवाह केला परंतु परंपरेप्रमाणे चूल आणि मूल याच्यामध्येच बायकोला अडकून ठेवलं नाही. तिला ज्ञानसंपन्न आणि विचार करणारी, विचार करायला प्रवृत्त त्यांनी केलं आणि मग त्यांनी संस्था, संघटना उभ्या केल्या आणि मोठं समाजकार्य केलं. तर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आणि त्यांना जरी विवाह करावा लागला तरी त्यांच्या विवाह केल्यानंतरच्या ज्या कृती आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, म्हणजे रानडे काय होते हे कळेल. तर रानडे हे असे स्टॉलवर्ट होते आणि खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. रानड्यांचा एक ईश्वरावरती प्रचंड विश्वास होता. ईश्वरी योजना, डिव्हाइन प्रॉव्हिडन्स असं त्याला म्हणतात.
त्यांचं म्हणणं असं होतं की ब्रिटिश इथे आले हा ईश्वरी योजनेचा भाग आहे, त्याच्यामुळे ब्रिटिशांना विरोध करणं, क्रांती करणं हे सगळं करत बसण्यापेक्षा ब्रिटिश जे शिकवत आहेत ते त्यांच्याकडनं शिकून घेणं. ते इंग्रजी भाषा शिकवत आहेत, ते स्वातंत्र्य, समानता, न्याय, संसदीय शासन पद्धती, हक्क, कर्तव्य, समाजाची व्यवस्था कशी लावायची, इतिहास कसा नोंदवायचा, या सगळ्या गोष्टी ते शिकवत आहेत. अर्थशास्त्र शिकवत आहेत, रसायनशास्त्र शिकवत आहेत, जीवशास्त्र शिकवत आहेत, मेडिकल सायन्सचा अभ्यास त्यांच्याकडनं करण्यासारखा आहे. म्हणजे त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप आहे आणि ते भारतीयांनी घ्यावं आणि स्वतःमध्ये सुधारणा करावी आणि चांगलं जीवन जगावं यासाठीच केलेली ईश्वरी योजना आहे. त्यामुळे पहिल्यांदा भारतीयांनी किंवा हिंदुस्थानमधल्या लोकांनी हे सगळं शिकून घ्यावं. आपल्या अंधश्रद्धा, जुन्या मोडकळीला आलेल्या किंवा जुनाट ज्याला म्हणतो आपण अन्यायकारक, अत्याचारकारक अशा चालीरीती आहेत त्या सोडून द्याव्या आणि स्वतःमध्ये सुधारणा करून घ्यावी. आणि मग ही सुधारणा केल्यानंतर, सगळे सुशिक्षित झाल्यानंतर इंग्रजांना इथे थांबता येणारच नाही. प्रत्येकजण जाब विचारायला लागला तर इंग्रजांना शेवटी भारत सोडून जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तर या पद्धतीने स्वातंत्र्य मिळवावं असा रानड्यांचा विचार होता. अर्थात हे सगळ्यांना पटेलच असं नाही. रानड्यांनी काही पुस्तकं लिहिली, स्फुट लेखन त्यांनी बरंच केलं, कायद्यासंबंधीचं लेखन त्यांनी बरंच केलं आहे, अर्थशास्त्रासंबंधीचं लेखन केलं आहे, सरकारी समित्यांवरती ते होते आणि तिथे अहवाल लेखनही त्यांनी केलं. त्यांचं एक गाजलेलं पुस्तक आहे आणि राईज ऑफ द मराठा पॉवर 1900 सालामध्ये ते प्रसिद्ध झालं. शिवाजी महाराजांचा उदय कसा झाला, शिवाजी महाराजांना मोगलांनी म्हणा किंवा इंग्रजांनी फारसं महत्त्व दिलेलं नव्हतं. अर्थात तो त्यांच्या राजकारणाचा भाग होता, परंतु वस्तुस्थिती वेगळी होती हे रानड्यांनी आपल्या पुस्तकातून पटवून दिलं. शिवाजी महाराजांचा जो उदय झाला तो 12व्या-13व्या शतकापासून जी इथे भक्ती परंपरा निर्माण झाली, संत परंपरा निर्माण झाली, त्यांनी इथली संस्कृती, इथल्या लोकांच्या मनामध्ये इथल्या संस्कृतीबद्दलचा अभिमान जागृत केला आणि मग त्याच्यातून पुढच्या पिढ्या उभ्या राहिल्या आणि त्याच्यातूनच शिवाजी महाराज निर्माण झाले असं रानड्यांना या पुस्तकामध्ये सुचवायचं आहे. ते हे रानड्यांचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक. रानडे एक अभ्यासू न्यायाधीश होते. शेवटी करिअरच्या शेवटी आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले. प्रार्थना समाजाचे ते सदस्य होते, आपण मगाशी उल्लेख केला. रानड्यांच्या पत्नीविषयी मी बरंच तुम्हाला सांगितलं. तर रानड्यांच्या विषयी आर्थिक त्यांचे विचार हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तिथल्या त्यावेळच्या सरकारला त्यांनी जाब विचारला की शेतीमध्ये सुधारणा होत नाही आहे आणि शेतीमध्ये जरी सुधारणा झाली तरी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शेतीचं उत्पन्न केवळ पुरे पडणार नाही. त्याच्यामुळे इथे उद्योगधंदे उभे करावेत हा मोलाचा विचार किंवा मोलाचा सल्ला त्यांनी ब्रिटिशांना दिलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केली. काँग्रेसच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता आणि सगळ्यांना एकत्र आणण्यामध्ये, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्यामध्ये त्यांचं मोठं श्रेय त्यांना त्याच्याबद्दलचं द्यावं लागेल. आपण थोडक्यात तोंड ओळख करून घेतो आहोत आणि तुमच्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या दृष्टीने तयारी करतो आहोत हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रत्येक विचारवंतावरती 1-1 तास लेक्चर देणं, आता तेवढा वेळही शिल्लक राहिलेला नाही आहे. आपण पेपर नंबर 4 खूप सविस्तरपणे पाहिला. 4 मधली लेक्चर्स आहेत ती बरीचशी ऑडिओ लेक्चर्स मी टाकलेली आहेत. ती फारशा मुलांनी आजपर्यंत ऐकलेली दिसत नाही आहेत.
तर ती ऑडिओ लेक्चर्सची लिंक पण पुन्हा मी ग्रुपमध्ये देतो, तर ती जरूर पहा. रानड्यांनंतर दुसरे महत्त्वाचे विचारवंत आहेत ते मोहनदास करमचंद गांधी, किंवा ज्यांना पुढे महात्मा गांधी असं म्हणण्यात आलं. रवींद्रनाथ टागोर त्यांना ती पदवी दिलेली होती एका भाषणामध्ये, आणि मग ती लोकांनी स्वीकारली आणि मग आजपर्यंत ती तशीच वापरली जाते. आता गुजरातमधल्या पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला. सर्वसाधारण घरामध्ये, मध्यमवर्गीय घरामध्ये त्यांचा जन्म झाला. बालपण त्यांचं, जसं रुसोनी त्याच्या कन्फेशन्समध्ये लिहिलेलं आहे की मला माझ्या इतिहासाकडे मागे वळून पाहावंसं वाटत नाही, भीती वाटते त्याची. म्हणून कन्फेशन्स म्हणजे पश्चात्ताप व्यक्त करणं, असंच पुस्तकाचं टायटल आहे. तर त्याच प्रकारचं पण थोडंसं पॉझिटिव्ह असं टायटल, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. तर त्यांचं बालपण, तरुणपण म्हणजे त्यांच्या आयुष्याचा पहिला भाग असं म्हणता येईल. दुसऱ्या भागामध्ये ते मग खूप मोठे नेते झाले, जागतिक पातळीवरती त्यांचं नाव झालं आणि भारतामध्ये मोठ्या चळवळी त्यांनी चालवल्या. 1920 नंतरचा तो टप्पा होता. पण 1920पर्यंत साधारणपणे, आणि 20च्या नंतरचाही काही भाग त्याच्यामध्ये येतो, असहकार आंदोलन वगैरे ह्या पण गोष्टी येतात. तर हे साधारणपणे पहिला टप्पा गांधींच्या जीवनातला ज्याच्यामध्ये नोंदवला गेलेला आहे, तर ते माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. बऱ्याच भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं. मराठीमध्ये माझे सत्याचे प्रयोग या नावाने ते पुस्तक उपलब्ध आहे. ग्रँट रोडला एक गांधी भवन आहे, किंवा आपल्या बहुतेक मोठ्या रेल्वे स्टेशन्सवरती, VT असेल, चर्चगेट असेल, दादर असेल, तो एक सर्वोदयचा बुक स्टॉल असतो. तर ते सर्वोदय बुक स्टॉलमध्ये तुम्हाला ही सगळी पुस्तकं मिळतील. हे निदान निश्चितपणे मिळेल, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. ते जरूर घेऊन वाचा. तुम्हाला महात्मा गांधी आवडो किंवा न आवडो, तुम्ही त्यांचे विचार फॉलो करत असाल किंवा नसाल, पण हे पुस्तक त्यांचं जरूर वाचा. तुमचं तुम्हाला आत्मपरीक्षण करायला सुद्धा खूप चांगलं पुस्तक आहे. या त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पूर्वार्धाचं वर्णन केलेलं आहे. अधिकात अधिक सत्य सांगण्याचा प्रयत्न, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही विचार करून पहा की तुम्ही किती गोष्टी लपवता. तुम्ही जे जे काही करता ते सगळं दुसऱ्याला सांगू शकता का, किंवा सगळं जाहीरपणे करू शकता का? हा स्वतःपुरता विचार करून बघा. म्हणजे मग गांधीजी म्हणतात की अधिकात अधिक सत्य सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये त्यांनी केलेला आहे. पोरबंदरवरून ते मुंबईमध्ये आले. मग त्याच्यानंतर लंडनमध्ये त्यांनी जाऊन कायद्याची पदवी घेतलेली होती. मग मुंबईमध्ये बॅरिस्टर म्हणून आले आणि मग कोर्टामध्ये गेले. तिथे त्यांना फारसा काही रस वाटला नाही. तिथून म्हणजे त्यांना भीती वाटायची सुरुवातीला लोकांच्या समोर जाण्याची. त्यामुळे त्यांनी कोर्टात बसून नुसते किस्से ऐकणं हेच त्यांना बरं वाटलं. पण मग तिथून पुढे त्यांची फिरोजशाह मेहता यांच्याकडे ते काम करायचे. म्हणजे जे उमेदवारी म्हणतो आपण वकिलीच्या बाबतीमध्ये, तर ती उमेदवारी तिथे करत होते. फिरोजशाह मेहता हे जसं बाळासाहेब ठाकरे होते किंवा जॉर्ज फर्नांडिस होते, तसे मुंबईचे त्यांच्या वेळेला सम्राट होते. 1915मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर त्याच्या आधी ते मुंबईचं राजकारण हाताळणारे मुंबईचे सम्राट होते. तर ते महात्मा गांधींच्या वडिलांचे मित्र, त्याच्यामुळे त्यांच्याकडे गांधी वकिली शिकण्यासाठी म्हणून आले होते. तर या मेहतांनी त्यांना साऊथ आफ्रिकेमध्ये पाठवलं आणि मग दक्षिण आफ्रिकेमध्ये वकिलीला सुरुवात केली. ते करता करता त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. वर्णद्वेषाच्या लढ्यामध्ये ते उतरले. मग ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रेल्वेमध्ये त्यांना कसं फर्स्ट क्लासमध्ये बसल्यामुळे इंग्रज गोऱ्या माणसांनी त्यांना बाहेर कसं टाकलं, त्यांचं सामान कसं फेकून दिलं. गांधींचं जी फिल्म आहे रिचर्ड अटनबरांनी केलेली, ती जरूर पहा. थोडीशी मोठी फिल्म आहे, पण गांधी समजून घेण्यासाठी ती खूप उपयोगी पडेल.
तर तिथे त्यांनी जवळपास साऊथ आफ्रिकेमध्ये 21 वर्ष कार्य केलं आणि त्याच्यानंतर 9 जानेवारी 1915, आता हा 9 जानेवारी हा आता आज हा दिवस 2003 पासून प्रवासी भारतीय दिवस किंवा नॉन रेसिडेंट इंडियन डे म्हणून साजरा केला जातो. 2015मध्ये तुम्ही पहा सेलिब्रेटिंग 100 इयर्स. आता हे पंतप्रधान मोदी आहेत आणि त्यांच्याबरोबर इथे मला वाटतं सुषमा स्वराज पण दिसत आहेत. चित्र तेवढं स्पष्ट नाही आहे. तर 100 वर्ष 2015मध्ये झाली, तर ती पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो आहे. नॉन रेसिडेंट इंडियन्स. नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणजे जे अमेरिकेत वगैरे जातात, भारताचं नागरिकत्व सोडत नाहीत, पण मोठ्या कालावधीसाठी 10-20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष अमेरिकेत राहून नोकरी करतात, युरोपमध्ये राहून नोकरी करतात, किंवा आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये लोक जातात, ऑस्ट्रेलियाला जातात, न्यूझीलंडला जातात, किंवा अगदी फिलिपाईन्समध्ये पण जातात, कॅनडामध्ये बरेचसे भारतीय आहेत. तर हे सगळे नागरिकत्व भारताचंच आहे, परंतु नोकरीसाठी म्हणून तिकडे जातात. काही जण सिंगापूरमध्ये पण जातात. म्हणजे जिथे जिथे संधी आहे तिथे त्याचा फायदा घेण्यासाठी लोक जातात आणि मग नंतर नोकरी व्यवसाय पूर्ण झाल्यानंतर पुन्हा भारतामध्ये येतात. हे प्रवासी भारतीय किंवा नॉन रेसिडेंट इंडियन्स. तर त्यांच्यासाठी 9 जानेवारी 2015 हा दिवस तयार केला जातो, दिवस साजरा केला जातो. तर 2003 ते 15पर्यंत 13 वर्ष सलग हा दिवस साजरा केला गेला आणि त्याच्यानंतर मात्र दर 2 वर्षांनी हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं. त्याच्यामुळे त्याप्रमाणे 2021मध्ये हा 16वा भारतीय म्हणजे प्रवासी भारतीय दिवस PBD हा साजरा केला. 16th प्रवासी भारतीय दिवस कन्व्हेन्शन ही मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची साईट आहे आणि त्याच्यावरती ही 2021चा जो प्रवासी भारतीय दिवस होता त्याच्या संबंधाने माहिती आहे, ती जरूर वाचून बघा. तर हा 21मध्ये जो होता तो 16वा प्रवासी भारतीय दिवस होता. आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आपल्यासाठी म्हणजे आपल्या कॉलेजसाठी, कॉलेजचं नाव आपलं डॉक्टर TK टोपे कॉलेज आणि आपली जी मूळ सोसायटी आहे ती गोखले एज्युकेशन सोसायटी, तर ही नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या नावाने उभी राहिलेली संस्था आहे. गोपाळकृष्ण गोखल्यांना महात्मा गांधी आपले गुरु मानत होते. जेव्हा गांधी भारतामध्ये आले त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी गोखल्यांना विचारलं की भारतीय राजकारणामध्ये मला काही करायचं आहे, सुरुवात कशी करता येईल. गोखल्यांनी त्यांना सांगितलं की त्यांनी भारतभर फिरून पहिल्यांदा निरीक्षण करावं, आपली मतं त्याच्या आधारावर तयार करावीत आणि मग पुढचं बोलण्यासाठी तुम्ही या. तर वर्षभर महात्मा गांधी भारतात फिरले आणि मग त्यांना प्रत्यक्ष सगळा अनुभव आला, लोक कसे आहेत, राजकारण कसं आहे, कोण कोणाचा छळ करते, कोणाचं वर्चस्व कुठे आहे, कोण कुठे कमजोर आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या आणि मग तिथून पुढे आयुष्याच्या शेवटापर्यंत ते राजकारण करत राहिले. महात्मा गांधी अगदी अभिमानाने सांगायचे की मी महात्मा वगैरे नाही, मी कोणी पुण्यवान माणूस किंवा संत वगैरे नाही, ईश्वर नाही, मी एक बेसिकली साधा राजकारणी आहे. तर हे गांधींचं अगदी स्पष्ट होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी आयुष्यभर राजकारण केलं, त्यांच्या पद्धतीने राजकारण केलं. 1920मध्ये महात्मा गांधींची लोकमान्य टिळक वारल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवड झाली. मग 1920 ते 22पर्यंत साधारणपणे असहकार आंदोलन, 1930चं सविनय कायदेभंगाचं आंदोलन, 1942ची चले जाव चळवळ, याच्या दरम्यान अनेक उपवास, प्रचंड लिखाण
प्रवास, जनसंपर्क हे सर्व 1948 साली त्यांची हत्या होईतोपर्यंत अव्याहतपणे चालू राहिले. गांधी वेळेचे अगदी पक्के होते, शिस्त प्रचंड होती. त्यामुळे एअर इंडियाची एक जाहिरात आहे, त्याच्यामध्ये महात्मा गांधी दाखवले आहेत आणि त्यांच्या पंचाला, कमरेला एक घड्याळ दाखवलेलं आहे. तर त्या घड्याळाप्रमाणे ते चालायचे आणि घड्याळाच्या काट्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर तसंच एअर इंडिया पण चालतं असं त्यांना त्या जाहिरातीमध्ये दाखवायचं आहे. म्हणजे गांधींचं त्यांनी त्या कारणासाठी उदाहरण घेतलेलं दिसतं. 1942ची जी क्रांती झाली ती पुन्हा क्विट इंडिया मूवमेंट त्याला म्हणतो आपण, किंवा चले जाओ चळवळ, डू ऑर डाय असा मंत्र त्यांनी दिला, करो अथवा करो या मरो. कारण सगळे नेते तुरुंगात होते, तर गांधींनी लोकांना सांगितलं तुम्हाला जे हवं ते करा, पण आंदोलन चालू राहिलं पाहिजे. तर 9 ऑगस्ट 1942 या दिवशी सगळ्या नेत्यांना तुरुंगात टाकलेलं होतं. 8 ऑगस्टला त्यांनी ते डिक्लेअर केलं. हे ऑगस्ट क्रांती मैदान मुंबईमध्येच आहे, ग्रँट रोडच्या जवळपासच्या भागामध्ये आहे. बघितलं नसेल तर जरूर बघून या. गांधींचा लढ्याचा मार्ग होता तो म्हणजे सत्याग्रहाचा मार्ग. त्यांचं अनटू धिस लास्ट हे जे काही जॉन रस्किनचं पुस्तक आहे त्याच्यावर, म्हणजे त्या पुस्तकाचा प्रभाव महात्मा गांधींवर प्रचंड होता. जॉन रस्किन यांच्या या पुस्तकावरून महात्मा गांधींना सर्वोदयाची संकल्पना सुचली. अनटू धिस लास्ट हे पुस्तक त्यांनी एका बैठकीत रात्रभराच्या रेल्वे प्रवासात वाचून संपवले. त्याचे भाषांतर करताना त्यांना अंत्योदय हा शब्द सुचला, परंतु उदयाची किंवा विकासाची गरज केवळ गरीब दीन दलितांना नाही तर सर्वांनाच आहे हे लक्षात घेऊन त्यांनी अंत्योदयाऐवजी सर्वोदय हा शब्द स्वीकारला. म्हणजे गरीबाला तुम्ही म्हणाल की आळस असल्यामुळे गरिबी आहे, तसं श्रीमंताला पैशांची हाव असते. म्हणजे श्रीमंतसुद्धा परिपूर्ण नाही आहे, श्रीमंताला सुद्धा शांत झोप लागत नाही. त्यामुळे उदयाची गरज गरिबांना जशी आहे तशी श्रीमंतांना पण आहे, म्हणून सर्वोदय असा शब्द त्यांनी वापरला. पण त्याचं मूळ या पुस्तकामध्ये आहे अनटू धिस लास्ट. जॉन रस्किन नावाचा फिलॉसॉफर, त्याचं हे पुस्तक आहे. 1932 झालेला पुणे करार ह्याच्याविषयी पण तुम्ही बरंच आत्तापर्यंत वाचलं असेल. या आर्टिकलमध्ये त्याचे सगळे डिटेल्स आहेत. आंबेडकरांनी दलितांसाठी वेगळे मतदारसंघ मागितलेले होते. दलितांसाठी आजही मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहेत, वेगळे नाही आहेत. वेगळे याचा अर्थ काय की ज्या मतदारसंघामध्ये केवळ दलितच मतदार असतील, म्हणजे बाकीच्या कोणाला मतदानाचा हक्क असणार नाही, जर समजा बाकीचे लोक तिथे राहत असतील. आता आपोआप असा नियम केल्यानंतर जे राहत असतील ते ती वस्ती सोडून जाणार. म्हणजे एकूण काय होणार की मतदारसंघ केवळ दलितांचा, तर केवळ तिथे दलितच राहतील आणि दलितांनाच निवडणूक लढवता येईल, हा वेगळ्या मतदारसंघाचा अर्थ होतो. याच्या आधी मुसलमानांना असे वेगळे मतदारसंघ इंग्रजांनी दिलेले होते. तर गांधींना असं म्हणायचं होतं की जे मुसलमानांच्या बाबतीत झालं ते पुन्हा आता दलित बांधवांच्या बाबतीत होऊन भारतीय समाजामध्ये आणखीन फाटाफूट मला नको आहे. लोकांनी विचारलं की मग मुसलमानांच्या वेळेला तुम्ही काय करत होता, त्यावेळेला का विरोध केला नाही? तर त्यावेळेला ते म्हणाले की 1908-09च्या दरम्यान मी भारतीय राजकारणामध्ये सक्रिय नव्हतो, मलाही केवळ बातम्यांमधूनच ते कळलं आणि प्रत्यक्ष लागू झाल्यानंतर कळलं, त्यामुळे त्याविरुद्ध काही करण्याचा प्रश्नच येत नाही. आता माझ्यासमोर हे घडतं तर ते मला नको आहे, म्हणून त्यांनी त्याला विरोध केला. आंबेडकरांनी आपली मागणी लावून धरली. म्हणून मग महात्मा गांधींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. गांधींनी सत्याग्रहाचे मार्ग पण सांगितलेले आहेत आणि सत्याग्रहाचा
टप्पे आहेत की ज्याच्यामध्ये अगदी निषेध व्यक्त करणं, काही आंदोलनं करणं, रास्ता रोको करणं, आमरण उपोषण ही त्यातली अगदी शेवटची पायरी आहे. बाकी कुठलाच मार्ग जर लागू होत नसेल, बाकी कुठल्याच मार्गाने उपाय होत नसेल तर हा मार्ग वापरायचा, आणि वैयक्तिक कारणांसाठी हा मार्ग अजिबात वापरायचा नाही. हा वापरायचा तो कशासाठी, तर सार्वजनिक हितासाठीच वापरायचा. ही भूमिका महात्मा गांधींची होती. त्यांनी पुणे कराराच्या त्यांनी आंबेडकरांच्या या मागणीच्या विरोधामध्ये आमरण उपोषण स्वतःचं सुरू केलं. 21 दिवसापर्यंत हे उपोषण चाललं आणि मग शेवटी आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली मागणी सोडून दिली. आता त्याच्यामध्ये पण काही कारणं होती, प्रॅक्टिकल रिझन्स ज्याला म्हणतो आपण, व्यावहारिक काही कारणं होती. ते उपोषणामध्ये गांधींचा मृत्यू झाला असता तर त्याचा ठपका दलितांवर बसला असता आणि मग पुन्हा हिंसाचार, जाळपोळ या सगळ्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं असतं. ते सगळं टाळण्यासाठी एक पाऊल मागे घेण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं. अतिशय रॅशनल, विचारपूर्वक घेतलेला त्यांचा तो निर्णय होता. आणि मग तिथून गांधी असं म्हणतात की आंबेडकरांनी माझे डोळे उघडले, दलितांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. एकूण गांधी वाङ्मयाचा जर आत्ता आढावा घेतला तर वर्णाश्रम, धर्म वगैरे या सगळ्या गोष्टी 32 नंतर त्या फारशा त्याची चर्चा करत नाही. मग त्याने हरिजन नावाचं साप्ताहिक सुरू केलं, यंग इंडिया नावाचं साप्ताहिक सुरू केलं. गांधीवादी जे बाकीचे नेते होते त्यांना राजकारण सोडून समाजसेवा सुरू करायला सांगितली. भारतातल्या स्वयंसेवी संस्थांचा उगम हा तिथून झाला असं मानलं जातं. तर हे सगळं पुणे करारामुळे झालं, पुणे करारानंतर झालं. तर 1932 हा दोघांच्यामध्ये, गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये हा करार झाला. हे मगाशी जी लिंक दिली आहे तीच पुन्हा इथे दुसऱ्यांदा दिली आहे, तर हे आर्टिकल वाचून पहा. नॉन कोऑपरेशन मूवमेंट, मगाशी उल्लेख आपण केला, 1920 ते 22च्या दरम्यान भारतभर पसरलेली ही चळवळ होती. आणि मग तुम्हाला आठवत असेल की चौरी चौरा हत्याकांड झालं, लोकांनी पोलीस चौकी जाळून टाकली आणि त्याच्यामध्ये काही पोलिसांचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर गांधींनी सांगितलं की मला हिंसेच्या मार्गाने कुठलंही आंदोलन करायचं नाही आहे आणि मला त्यामुळे आंदोलनच नको. त्याने ते स्थगित केलं. जे ब्रिटिश पोलिसांना, लष्कराला इतके वर्ष जमत नव्हतं, इतका काळ जमत नव्हतं, ते यांनी एका आदेशाबरोबर बंद केलं. तर ही गांधींची ताकद होती. 1930 तशीच त्यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ चालवली. गांधींचं एक पुस्तक आहे, इंडियन होम रूल असं त्याचं इंग्रजी भाषांतर, मुळातलं ते गुजराती आणि त्याचं नाव आहे हिंद स्वराज, being a translation of Hind Swaraj, Indian Home Rule, published in the Gujarati columns of Indian Opinion, 11th and 18th December 1909. तर इंडियन ओपिनियन नावाच्या गुजराती, म्हणजे मूळ इंग्लिश असणाऱ्या त्याचे जे काही गुजराती कॉलम्स होते त्याच्यामध्ये 11 आणि 18 डिसेंबर 1909 हे प्रसिद्ध झालं. आणि मग इंटरनॅशनल प्रिंटिंग प्रेस फिनिक्स नाताळ 1910 त्याने ते साऊथ आफ्रिकेमध्ये प्रसिद्ध केलं. हिंद स्वराज या पुस्तकामध्ये गांधींनी, त्या पुस्तकाची शताब्दी 2010 साजरी झाली, त्याच्या निमित्ताने काही व्याख्यानं आणि कार्यक्रम मुंबईत सुद्धा आयोजित केले गेलेले होते. त्याचं वाचन, जाहीर वाचन त्या पुस्तकाचं झालं. तर ते अतिशय छोटेखानी पुस्तक आहे, ते जरूर वाचून बघा.
विकत घेऊन वाचा हे, आणि इंग्रजी विकत घेऊन वाचा हे माझं तुम्हाला सजेशन असेल. त्याचंसुद्धा मराठी भाषांतर मिळतं. पाहिजे तर दोन्ही घ्या, म्हणजे तुमचा एका प्रकारे इंग्रजीचा अभ्यास पण चांगला होईल, आणि काही अर्थ कळायला अडचण होत असेल तरी पण तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. तर हिंद स्वराजमध्ये त्यांनी पाश्चिमात्य संस्कृतीची खिल्ली उडवलेली आहे, आणि भारतीय संस्कृती कशी महान आहे आणि भारतामधली परंपरा पुढे घेऊन कसं जायचं या संदर्भात त्यांनी हिंद स्वराजमध्ये बरंच वर्णन केलेलं आहे. रेल्वे नको, वकील नको, डॉक्टर नको असं त्यांचं म्हणणं. रेल्वे नको का? तर रेल्वेमुळे चोराला काशीला जायला सोपं होतं. सिम्बॉलिक भाषा आहे ही, भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करा. डॉक्टरमुळे माणसांचं स्वतःवरचं नियंत्रण किंवा संयम कमी होतो. पोट दुखायला लागलं म्हणून डॉक्टरकडे तुम्ही गेलात तर डॉक्टर तुम्हाला गोळी देईल, इंजेक्शन देईल आणि सांगेल की आता तुमचं पचन होईल आणि तुम्हाला आणखीन खायला हरकत नाही. पोट साध्या अपचनामुळे जर दुखत असेल तर त्याच्यावरचा साधा उपाय आहे लंघन करणं, म्हणजे उपवास करणं. त्याच्यामध्ये कुठलीही गोळी औषध घेण्याची गरज नाही आहे. तुम्ही संयमाने अन्न सेवन करत नाही, त्याच्यामुळे तुमचं शरीर बिघडलं. त्यामुळे तो अन्न सेवनावरती संयम आणणं हे गरजेचं आहे. ते न सांगता डॉक्टर तुम्हाला उलट्याच गोष्टी सांगतो, त्यामुळे डॉक्टर नको. आणि तिसरी गोष्ट, वकील नको, डॉक्टर नको, रेल्वे नको. तर वकील का नको? तर वकील भांडणं वाढतील कशी याचा विचार करतो, कारण भांडणं असतील तर याचं उत्पन्न आहे. तर ते मी स्वानुभवावरून सांगू शकतो, कारण ते सुद्धा स्वतः बॅरिस्टर होते. काही काळ त्यांनी वकिलीचं प्रोफेशन पण केलं. त्यामुळे वकील भांडणं सोडवत नाहीत, तर भांडणं लांबवत राहतात किंवा वाढवत राहतात. त्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढत राहतं. म्हणून वकील, डॉक्टर आणि रेल्वे हे नको. हे पाश्चिमात्य संस्कृतीचे सगळे प्रतिनिधी आहेत. संसदीय शासन पद्धतीला पण त्यांचा विरोध होता. शहरीकरण, औद्योगिकरण यालाही विरोध होता. साधं सोपं जीवन, व्हिलेज सेंट्रिक, खेड्याला केंद्रीभूत मानून जे काही करता येईल ते करणं हे गांधींना अपेक्षित होतं. तर या छोट्या पुस्तकामध्ये बरेच गंभीर विचार महात्मा गांधींनी मांडलेले दिसतात. तर इथे 2 विचारवंत आपण पूर्ण केले. अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो आहे. मला असं वाटत होतं की साधारणपणे निम्मा सिलेबस तरी, म्हणजे 2 मॉड्यूल्स तरी 45 मिनिटात पूर्ण होतील. परंतु दुसऱ्या मॉड्यूलसाठी मला वाटतं आणखीन एक दुसरं लेक्चर, तर आता हे बुधवारचे जे 2 लेक्चर्स आहेत ते 2 मॉड्यूल्समध्ये आपल्याला करता येतं. त्या 2 लेक्चर्समध्ये 2 मॉड्यूल्स आपण पूर्ण करू. हे आत्ताचं पहिलं लेक्चर आता इथेच थांबूया.